माय मराठी माय बोलीचं साठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतूक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंती पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. विठाला विठाल विठ्ठल 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 याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, रं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रैः. समागत तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सखळ विद्येचे आदिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाध्या, जय जय संसवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. प्रस्तुत आज आपल्या या श्री क्षेत्र केंद्रेवाडी नगरीमध्ये आपल्याच गावातील एक
माता माऊली यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम, तेरवीचा कार्यक्रम आणि कैलासवासी प्रयागबाई नागोराव मोरे यांना देव आज्ञा झाली, त्यानिमित्ताने आजचा हा गोड जेवणाचा कार्यक्रम, त्यानिमित्ताने माझ्याकडे जे आलेली सेवा श्री हरिभक्तपरायण भागवताचार्य रामायणाचार्य आमचे श्री हरिभक्तपरायण माधव गुरुजी सर यांच्या वचनाला मान देऊन माझ्याकडे सेवा आली. तसेच आमचे श्री हरिभक्तपरायण भागवताचार्य रामायणाचार्य मोठे कीर्तनकार आमचे धनंजय महाराज केंद्रेवाडीकर यांच्या बी शब्दाला मान देऊन सर्वांच्या सहकार्यानं एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला, म्हणून आपल्या गावातील एक आजचा माझ्याकडे आलेली सेवा. म्हणून मी सुरुवातीला प्रार्थना करीत असतो. आमचे आग्नेय संत माधव मामा मोळोणकर यांची प्रार्थना केल्याशिवाय मी कीर्तनाला सुरुवात करीत नाही. विठाला 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 विठाला. मोळवणाचे संत सख्य भगवंत गातो तुमची मी गाथा, वंदितो तुम्हाला माधव माता. अवतार धरीला मोळवन गावी, सर्व भक्तांना पावन होई. या हो तुम्ही सारे भक्त मंडळी, वाचाया बाबांची गाथा, वंदितो तुम्हाला माधव माता. गर्व हरविला त्या वैऱ्याचा, देऊनी साख्या परमात्म्याच्या. जाऊनी पंढरपुरी चंद्रभागे तिरी, वाचविली ज्ञानेश्वरी गाथा, वंदितो तुम्हाला माधव माता. देह ठेविला नामदेव मंदिरी, पंढरपुरी माहेर घरी. चंद्रभागे तिरी पुंडलिकाच्या द्वारी, चरणासी लीन होता, वंदितो तुम्हाला माधव माता. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदारी तोला, श्री ज्ञानदेव तुकाराम. आज सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असा विशेष अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज प्रत्येक मनुष्य मात्राला सूचना करायला लागली. कारण माणसाचा जन्म एकदाच, माणसाचा जन्म किती वेळा? एकदाच. कारण महाराज प्रत्येक जीव मात्राला उपदेश करायला लागले नाहीत, फक्त मानवालाच उपदेश करायला लागले. कारण ह्या जीवनामध्येच भजन करता येतं, ह्या जीवनामध्येच अन्नदान करता येतं, ह्या जीवनामध्येच चांगलं वागता येतं. म्हणून महाराज प्रत्येक मनुष्य मात्राला उपदेश करायला लागले. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवटीचा दिस गोड व्हावा, हाताने चिंतीने पावलू विसावा. म्हणून अट्टहास जीवनामध्ये काय पाहिजे? अट्टहास. जीवन पुन्हा नाही. जीवन किती वेळेस आहे? प्रत्येक माणसाला एकदाच चान्स आहे. कुठं बी जा, नोकरीमध्ये एकदाच चान्स आहे, जीवनामध्ये एकदाच चान्स आहे. कुठं
कुठं बी जगामध्ये जा तुम्ही, माणसाला किती वेळ चान्स आहे? एकदाच. म्हणून महाराजांनी हा अभंग का निर्माण केला असेल? अभंग महाराजांचे भरपूर आहेत, पण हा अभंग का नेमकं कशासाठी निर्माण केला? तर तुम्ही म्हणाल की प्रत्येक माणूस वारला की हेच अभंग घ्यावा, प्रत्येक माणूस वारला की हेच अभंग घ्यावा, हा म्हणून निर्माण केला असेल, असे नाही. बकळ आहेत महाराजांचे अभंग की याजसाठी केला होता अट्टहास. अट्टास, पण अट्टास म्हणजे नेमकं काय? आमच्या गुरुजींचं कीर्तन होतं आज. आज कुणाचं कीर्तन होतं? श्रीहरी भक्त परायण आमचे भागवताचार्य, रामायणाचार्य, मोठे कीर्तनकार, मोठे शिक्षक नाजर साहेबाची पदवी आलती त्यांना, आणि त्यांची सेवा होती. म्हणून त्यांच्या मार्फत माझ्याकडे सेवा आली. कारण कसं असते, एखाद्या वेळेला आईला जर कटाळा आला तर ती लेकराला म्हणती बायडे भाकरी टाक बरं येड्या वाकड्या. तर त्या बायडीनं भाकरी टाकायला सुरू केल्यावर येडी वाकडी असली तरी खावंच लागते. तसं महाराजांनी उभा केलं की महाराज, यमते महाराज माझी सेवा तुमच्याकडे, किंवा धनु महाराज माझी सेवा तुमच्याकडे. विठाला विठाला शेवटचा दिवस होण्यासाठी माणसानं नेमकं काय करावं लागेल? शेवटचा दिवस गोड व्हायचंय आपल्याला. मरताना आपल्याला सांगून मरायचंय. कसं मरायचंय? सांगून, मी आज मरणार आहे. लोक म्हणतील काय लाईटला तारला धरतोस का काय? सांगून मरायचंय. कसं मरायचंय? सांगून. मग सांगून मरण्यासाठी काय करावं लागेल? हेच जन्म आहे सांगून मरण्यासाठी. मरणाला कधी भ्याचं नाही, मरणाला कधीच भ्याचं नाही. मला मरण येऊन आता मी मरल म्हणून भ्याचं. मरणाला म्हणायचं ये, तुला यायचंय ना माझ्याकडं, ये, माझं सगळं झालंय आता. माझी शेवटची परीक्षा राहिली आहे फक्त एक. म्हणून माणसानं मरणाला भ्याचं नाही. का? तर ज्यानं खरंच भजन केलंय इमानदारनं, ज्याची खरीच भक्ती झाली आहे, जे खरंच देवाच्या परीक्षेत पास झाले, त्यानं मरणाला भ्याचं नाही. म्हणून ज्याची खरी सेवा आणि भय काय त्याच्या, ज्याची खरी सेवा आहे त्याला काही भय, मरणाची भीती. मरण तर लांब नाही हो. मरण कुठं? जन्मल्या पिंडाते मरण सांगाते. मरण कसं असते? लोक म्हणतात यम आला आणि घेऊन, यम येत बी नाही, घेऊन जन्माला आला माणूस, संगच आहे मरण. इथं बसलंय माझं मरण, इथं बसलंय, मला दिसत नाही. ते बसलंय म्हणते यमते महाराज कशा गप्पा ठोकाले ते बघावं लागेल मला, आणि पुन्हा आकडा टाकावं लागेल मध्ये काय काय चुका केल्या ते. मरण लांब नसतंय. मरण कुठं आहे? जन्मल्या पिंडाते मरण. काम करू लागलं की जवळच, काम करू लागलं की जवळच उभा असतंय. झोपलं की भकीला झोपतंय, आपल्या भकीला झोपलेलं असतंय बघ का. माणसं म्हणतात बघा, झोपीतच माणूस एखादं मेलं ते जवळच झोपलेलं होतं, घेऊन गेलं लवकर. म्हणून मरण हे संगच असते. कारण का ती सतत आपली वाट बघते. जे आपल्याला आयुष्य दिले, कुणाला 100 दिला असेल, कुणाला 110 दिला असेल, कुणाला 125 दिला असेल, प्रत्येक मनुष्याला आयुष्य दिलंय. पण ते काळ कसा असतो? घडी घडी वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. तैसा तुझ काळ टपे वेळोवेळा, वेगी त्या गोपाळा भजावे बापा. काळ सतत आपल्याकडे लक्ष ठेवून आहे आपल्यावर. जसं एखादा गडी ठुल्यानंतर मालक त्याच्या पाठीमागच असते, काम गडी करायलाय का नाही, का मोकळं बसालाय, का दारू पिऊन लोळालाय, काय चुकारपणा करायलाय का. मालक जसं लक्ष ठेवतंय तसं ह्याच्यावर काळाचं सतत लक्ष आहे. ह्याच्यावर काळाचं सतत लक्ष आहे. काय करायलंय? टाळ वाजून चाल म्हणून दारू प्यालंय का ऐकून भजन करायलंय, त्याचं सतत लक्ष आहे. कुणाचं?
काळाचं कसं असतंय हो का, इथं चित्रगुप्त आहेत आपल्या प्रत्येक माणसाच्या खबीवर काय दिसत नाहीत, चित्रगुप्ता. आणि काळ चित्रगुप्ता हे लिखाण करतात, ह्या हातानं काय केलं, ह्या हातानं काय केलं, पायानं काय केलं, डोळ्यानं काय केलं, कानानं काय केलं, ह्या दृष्टीनं काय केलं, ते सगळं लिखापडी असतात. 2 दप्तर असतात इथं बरं का महाराज, तिकडं खोटं सांगालो नाही, शास्त्र बघावलं. पाहोनी ग्रंथ करावे कीर्तन, आधी ग्रंथ पाहावे लागतात आणि नंतर कीर्तन करण्यासाठी. ती जागा साधी आहे का? ती कुणाची गादी आहे? फार मोठी गादी आहे. एकदा रामदास स्वामी बसले होते, संघ शिष्य होता. मग रामदास स्वामी मंदिरामध्ये घोंगडी टाकली, उशाला घेतलं आणि बसले. म्हणले शिष्याला सांगितलं जा गावामध्ये माधुकरी मागू ना. गेला शिष्य. गेल्यावर पहिल्या घरी गेल्या बरोबर त्यानं भिक्षा देई आई भिक्षा घेऊन या. आणि एक श्लोक म्हणायचा रामदास स्वामीचा. श्लोक म्हणजे तोर बाईनं दान आणलं तर बरं, नसता राग राग पुढे निघून जायचं. तितक्या टायमात आलं तर बरं. जरा पुढे गेले की त्या बाईला म्हणले आई भिक्षा नाही. त्या बाईनं दान आणली तर पुढे निघून जायचे. मग एका बाईनं काय केलं तर नवऱ्याची सेवा लईच भयानक केली. नवरा जीवनामध्ये नाराजच कुदिल नव्हता. त्या बाईनं इतकी पावर होती बाईमध्ये की बोलल ते खरं होत होतं, टाकला शब्द की खरा वाचा. तिनं ती कसं असतंय, देव प्रसन्न आपल्याला होत नाही, देव प्रसन्न आपल्याला होत नाही. आई वडिलाची सेवा करावी लागते किंवा पत्नीनं पतीची सेवा करते तेव्हा ती देव आपल्याकडे लक्ष देते. तसं तिने नवऱ्याची सेवा करतील, तिला तिच्या वाणीमध्ये पावर आली. गेलो आहे शिष्य भिक्षान दे, लवकर आला, माझा मंत्र होता आलाय. थांबतोस का म्हणली. त्या बाईला पावर होती ना, गडबड करायलायस का म्हणली. मी एक जर शब्द टाकला तर मरशील बघ म्हणली रात्री 12ला. असं म्हणल्यावरती घाबरलं. नाही चाललो म्हणला, जाय म्हणले मरतोयस तू, मरतोयस म्हणलं की गेलं राग राग. गेल्या बरोबर घाबरलं की. आता मग कसं असते, डॉक्टर पशीचा माणूस गेला, डॉक्टरनं जर सांगितलं तुम्हाला काही होत नाही म्हणलं की माणसाला काही होत नाही. आणि एक डॉक्टरनं सांगाव तुमचं उद्यापासून काही खरं नाही म्हणलं की ते घाबरूनच मरते. तसं त्या बाईनं शाप दिला की हे घाबरलं. आलं घाबरून मंदिरामध्ये रामदास स्वामीच्या पाया पडलं. म्हणला भिक्षा तर काही आणली नाही, पण त्या बाईनं शाप दिलाय. म्हणला बाईले पावरबाज आहे, रात्री 12पासून मरतोयस. रामदास स्वामीने असे कानाला हात लावले, डोळे झाकले ना, तर निरीक्षण केल्याबरोबर खरं आहे की म्हणले रात्री 12ला तू मरतोयस. काय बोललास म्हणले जाऊन तिथं. काही नाही म्हणलं, थोडं भिक्षा लवकर आणा म्हणलो. म्हणले बरोबर आहे म्हणले रात्री 12ला. मग काय करावं लागेल, हे गादीची पावर सांगालोय बरं का, गादीची पावर. काही नाही म्हणले, आता मी बसतो म्हणले घोंगडीपाशी, झोपतो, फक्त तू पाया दाबीत बसायचं म्हणले. हळूहळू पाय दाबीत बसलं. रात्रीचे 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले, 11:45 वाजले. महाराज आता कसं मी मरतोय. गप्र म्हणले उगं पाय दाब, घोंगडीच्या खाली जाऊ नको म्हणले. 12ला 1 मिनिट हाय मग कमी हाय म्हणताच एवढा मोठा हल्या, त्याच्यावर विक्राळ रूप यमाचं आला पाठीमागून. त्याला असं हळूच वाकून बघितलं की म्हणला महाराज यमता आला, आता कसं उगं खाली बघून पाय दाब म्हणले माझे. यमानं बघितलं की म्हणलं आता मोठ्या साधूचे पाय दाब आले, नेता तर येईना, आता काय करावं लागेल. यमानं कसं असतंय, कुठली बी गोष्ट फाशी द्यायला जे गेले, फाशीचा जर टाईम चुकला तर पुन्हा फाशी द्यायला येत नाही. तसं यमाचा टाईम चुकला की यम पुन्हा येत. यमानं 1 मिनिट बघितलं वाट, ते घोंगडीवरच नेता येईना. लगेच 12च्या पुढे 1 मिनिट झाला की यमानं पाठ वळीली, गेला नाही. बरं झालं रे भाऊ म्हणला. महाराज संतामध्ये पावर असते म्हणला. मी म्हणलं संतामध्ये पावर असते म्हणून ही गादी काही नाहा नाही का. या गादीवर कुणालाही उभा टाकता येत नाही, कुणालाही काही बी बोलता येत नाही, गप्पा ठोकता येत नाहीत. ही गादीची पावरच अशी आहे. विठाला विठाला म्हणून ह्या गादीला फार मोठा मान आहे. म्हणून अट्टहास याजसाठी केला होता. अट्टहास, अट्टहास म्हणजे काय महाराज, नुसतं भजन केलं म्हणून अट्टहास होत नाही.
एकदा जीवनामध्ये आलं, माणसाचा जन्म तवर तर हे पोटात असतानाच गडबड करू लागलं. देवाला म्हणून लागलं, देवा बाहेर काढा भजन करतो, बाहेर काढा भजन करतो. देवाला वाटलं लयच हात जोडाले म्हणून ते मधूनच हात जोडून म्हणालं, एक वेळा करी या दुखावे गाळे, 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 एक वेळा करी या दुखावे गाळे. दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, आठवीन पाय हा माझा नवास, 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 आठवीन पाय हा माझा नवास. हो, गर्भामध्ये असताना हात जोडूनच होतं, देवा मला बाहेर काढा, फार इथं मला दुःख व्हाले. कारण गर्भामध्ये काय सामान्य गोष्ट आहे का? काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. गर्भामध्ये ती बाहेर काढा म्हणाल, देवाला लय दया आली, लयच हात जोडून म्हणाले, म्हणले देवानं बाहेर काढल्याबरोबर देवा देवा म्हणायचं सोडून कवा कवा म्हणलं म्हणाले. हे लय लबाड आहे हो. तुम्हाला आता उगं तुम्हाला वाटतंय मी लय भारी आहे, पण माणसा एवढं लबाड कुणीच नाही. हा, लय लबाड आहे. हा, घंट्यातच हात जोडतंय, घंट्यातच देवाच्या पाया पडतंय, घंट्यातच दारूच्या दुकानाकडे जातंय, घंट्यातच मटणाकडे जातंय, घंट्यातच मी तुमचाच आहे म्हणतंय. ह्याच्या इतकं लबाड कुणीच नाही. मग हे लबाडी देवाच्या नादी लागल्याशी ह्याच्यातले हे बाकीचे विकार जात नाही. म्हणून आटास व्हायचा झाला तर म्हणून हे बाहेर आल्यावर कवा कवा म्हणालं. पुन्हा होत 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 मोठं झालं. मोठं झाल्यावर मग आईनं त्याला खूप त्याचे कष्ट घेतले. आईनं त्याला झाकावं, टायमाला पाजावं, मोठं करीत करीत लहान लेकराचे कष्ट काही थोडे असतात का? मग ते मोठं झाल्यावर मग आता कसं असतंय, लहान लेकरू मोठं कशासाठी करायचंय? आपला वंश वाढील म्हणून करायचं असतंय. हा, पण पुढे कसलं निघतंय कुणाला माहित आहे? हा, पुढे कसलं निघतंय की म्हातारपण हे आल्यावरती अशी किमया झाली, पंख फुटल्यावर सारी पाखर भुरकून उडून गेली. काय केले होते आम्ही पाप, झालो पोरांचे माय बाप, आमुच्याच करणीचा आम्हा येतो या संताप. चंदना परी काया जिजवणी अशी दैना केली, पंख फुटल्यावर सारी पाखर भुरकून उडून गेली. कुणी साहेब झाला मोठा, कमवितो भलत्या नोटा नोटा, वेळेवर अन्न देईना त्या आई बापाच्या पोटा. आई बापानी भीक मागण्या झोळी ही अशी पसरली, पंख फुटल्यावर सारी पाखर भुरकून उडून गेली. काय करू असून दोन कन्या, कन्या रे कन्या. त्या बिचाऱ्या दोन मुली असतात, खूप रडत्यात. वहिनीला म्हणतात, वहिनी माझ्या आईकडं माझ्या बाबाकडं लक्ष द्या, मी आता नांदाय चालले, डोळ्याला पाणी आणते आहे. आणि ती खूप रडते आहे.
आणि बिचारी काय करत्याल, काय करू असून दोन कन्या नांदाया गेल्या माझ्या बिचाऱ्या चिमण्या जागेवरचे उठवेना लेकीच्या गावा जाण्या जागेवरती मरून पढावे एकच इच्छा उरली पंख फुटल्यावर सारी पाखर बुरकून म्हणून हे मोठं झालं पण सांभाळीत नाही. आता तुम्ही मोठे मोठे कीर्तनकार ऐकलेली माणसं, आता माझं कीर्तन म्हणजे आता तुमचं कीर्तन म्हणजे कसं असतंय, माणसाला थोडस एक नमुन्याची कीर्तन किती ऐकलेत ज्वान महाराजांची. आता कसं असतंय, जितकं अवघड आहे तितकं सोपं करील सांगेल त्याला अवघड. संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी केली शे मराठी गीता देवी. म्हणून 28 चला आपल्याला काय बाकीकडे जायचं नाही, याजसाठी केला होता 28 करायचे. आपल्याला मरण आहे एकादशी आपल्याला मरायचे. आपल्याला लोक मेल्यानं आपल्याला मरण कळत नाही. प्रत्येकाला मरण कळालं असतं तर अवघड झालं असतं. मरण कळत तेवढाच टप्पा देवानं ठेवलाय बघा. काही बी कर, तुला न्यायच्या टायमाला मी तुला पत्ता लागू देणार. कित्येक माणसं फक्त मरण कळालं साधूला. कोणाला? मोतीराम महाराज, माधव मामा, भगवान बाबा यांना मरण कळालं. कारण का संतालाच कळतं मरण बाकी कुणाला कळत नाही. ज्यानं भजन करून 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 त्याच्या रक्तामध्ये त्याला भिरून गेलंय की त्याला भजन कळाल्याशी राहत नाही. विठाला विठाला म्हणून भजन करा. परमार्थ म्हणजे नेमकं काय. आता आज आईचा जीव गेला आपल्या परेखबाई यांनी या ठिकाणाहून ध्येय सोडला. आता त्यांचं शरीर असं पडलेलं, जीव बाहेर निघताना सहसा लवकर निघत नाही, फार वेदना होत्यात. कफ वात आणि पित्त. माणूस मरणाच्या टायमाला काय काय येते, कफ वात हातपाय वाकडे होणं आणि पित्त, हे 3 गोष्टी येतात मरायच्या टायमाला, बाहेर निघू देत नाहीत. आणि ते बोलणं बंद असते. मग ते जीवाची झटका देऊन बाहेर याची तयारी असते. ते कसं असतं, एखादा किरायादार ठेवला तर लवकर निघणं झालाय, माझंच घर आहे म्हणालाय. किरायादार ठेवला तर माझं घर आहे म्हणालाय. आता हे तर ह्याच्यामध्ये जीवाची त्याची फार मैत्री झालेली. मग ती काय करते, कोडी बोलची आत्म्याला स्वामी नका टाकून जाऊ मला. मग ते दोघांचं भांडण लागते. मग ते झटका देऊन जीव कुंकुडतं, कानातून तरी निघते किंवा डोळ्यातून तर जाते, नाकातून तर जाते. एकदा झटका देऊन बाहेर निघाला की मग शरीर पडलेलं असते. पडल्यावर मग ती जीव असा भ्रमण करीत हवेच्या रूपानं बापाच्याच तोंडापुढे जाते, माईच्याच जाते, पाहुण्याच्या जाते. त्याला बोला वाटतंय पण बोलण्याचं साधन संपलेलं असते. पुन्हा बोलता येते, कळतंय पर माणसं म्हणतील ना, कळालंय पर वळण झाले. त्याला कळतंय पर बोलाय त्याला वाटतंय, तोंडापुढे जाते हवेच्या रूपानं, आपल्याला समजत नाही. बोला वाटतंय, माझा बाप आहे म्हणा वाटतंय, पण त्याला बोलता येत. मग ते लोक म्हणते चला चला पटकन आटपा, शेताला जायचे, ढोरं सोडायचे. मग ते सरणापाशी जाते, तिथं येते, पुन्हा फिरून फिरून त्याला लईच तळमळ होते त्याच्या अंगाची की मला बोला वाटतंय. त्याला साधन संपलेलं असते. म्हणून तर मी म्हणतो, एकदा माणसाचं संपलं की पुन्हा काही खरं आताच का आहे ते. हे पुन्हा एकदा मेल्यावर हे का, एकदा माणूस मेला त्याच्या माग किती बी जेवण करा, पंक्ती करा, त्याचा वावा करा, झेंडे नाचा, त्याला काय करायचे, काही बी केलं तर. एकदा मरून गेलं मग ते सरणावर नेऊन टेकलं की मग तिथं ते दगड फोडायचा दगड असतो. मग एकदा दगड फोडून झाला की मग ते जीव त्या दगडामध्ये बसते. पुन्हा राख भरायच्या टायमाला लोक गेले की मग ते दगड आयचनामधून हळू सुडकून काढावं लागते. मग त्याला घेऊन त्याची पूजा करावं लागते. एकदा पूजा झाली की मग ती यमदूत संघच असते. मग या त्या जीवाला म्हणते, चल हो पुढं, आता बस झालं तुझं, लय पळू लागलास, लयच पळापळी करायलाच तेव्हा लय कुठाने केलायस काही की. मग आता कसं असतेस, जसं ऑपरेशनला नेल्यावर डॉक्टर दवाखान्यामध्ये जसं ड्रेस घालते बघा, ऑपरेशनला नेल्यावर हे सगळे कपडे काढून टाकायला लावते
सगळं बहादरून सगळं तुम्हाला सांगतो हिरवा ड्रेस घालते. तसं यमपुरीमध्ये गेल्यावर त्याचा दुसरा ड्रेस असते, ती ड्रेस घातलेला असतो. मग ते पुढे नेलं की मग ते आता ते काय थोडं आहे का कुठाला पुढे गेल्यावर की माणसं म्हणतात मेलं आता शांत झालं. शांत लय त्याच्या मागं लय भानगडी लागल्या पुन्हा तर मेल्यावर तर लय भानगडी लागल्या. आता शांत आहे, आता उगं शेतात जाऊन उगं झोपल तरी असं खाली मान घालून. पण तिकडे गेल्यावर बा मग असे मग कुठाने काय थोडे आहेत वय. मी कीर्तन करलोय म्हणून माझे कुठाने काय थोडे आहेत का? लोकाला वाटते महाराज, अरे महाराजाचे कुठाने बकळ आहेत रे बाबा, तुम्हाला माहित नाही. मग ती अशी यमदूत बसलेले असतात, जसं मोठे छोटे अधिकारी बसलेले असतात का असे लाईनशीर तसे असतात. मग हे यमदूत काय करते, त्याला लुटीत नेते. मग ते म्हणते जवळ गेल्यावर ढुंगणावर लात घालते यम. त्या ते म्हणते मारू नको बघूत काय झालं ते बघूत हाणू नको. मग ते फाईल टाकते चित्रगुप्ता, अशी फाईल टाकली बघा म्हणते. मग ते सगळे तपासते ती यम फाईल टाकली की मग म्हणते आता काय करा, ह्याचा इथवर परवासा आला, आता ह्याला 1 वर्ष लागते म्हणले. किती आता पुढे वाट लावायचे ना, केस झाल्यावर काही इथं मिटत असत्या का? दिल्लीला लांब राहिली तिकडं. तसं ते पुढे निघालं ती फाईल. आता 1 वर्षाचा ह्या जीवाचा परवास इथला. आता कसं असतंय, आज पाहुणे रावळे आले, तुम्ही आम्ही सगळे मिळून मिसळून आला. कसं असतंय आता आपल्याला काय करायचंय, आता कीर्तन झालं की आपल्याला गोड खायचंय. आणि गोड खाऊन त्या आता इथं यमदूत बी आहे आणि ते जीव बी आहे, इथं दिसत नाही. मग ते असतात कुठं तरी ऐकत बसलेले असतात. मग त्याला आता गोड खाऊन त्याला आता आपल्याला वाट लावायची. कुठं ते जीवाला पुढला परवास 1 वर्षाचा वर्षश्राद्धालापर्यंत. मग ते कसं असतंय, मग हे आज अन्नदान, त्या गेलेल्या माणसासाठी कुणाला ते कपडे दान करावं लागते, कुणाला चेपल दान करावं लागते. त्याचा परवास आता 1 वर्षाचा आहे. जसं पाहुणा घरी आल्यावर माणसं पाहुण्याकडे बघत नाहीत, हातातल्या पिशवीकडे बघतात. पिशवी जड तर पाहुणा गोड, माणसं म्हणतात ना पिशवी जड तर पाहुणा गोड. तसं पुढीलला परवासासाठी ह्याच्यामध्ये अन्नदान, वस्त्रदान, काय दान धर्म करायची तुमच्या इच्छेनं. आता मग ते पुढला आता परवास 1 वर्षानंतर त्या आईचा परवास आहे. 1 वर्ष ते 16 मुकाम, ते पुढला लय कुठं नाही. आता सगळा सांगत बसल्यावर स्वयंपाक तयार आहे. विठाला विठाला आट्टास म्हणून ह्याच्यासाठी आट्टास करायचा आहे आपल्याला. फार मोठं संकट आहे पुढे, मेल्यावर लय संकट आहे. म्हणून आज आट्टास करायचा आहे. कोणचा कशा याच्यासाठी केला होता वाटवास, 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 याच्यासाठी केला होता 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 शेवटचा दिस गोड बाबा, 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 शेवटचा दिस गोड बाबा.
विसावा आता दिंडीने पावलं विसावा आता दिंडीने पावलं विसावा आता दिंडीने पावलं याच्यासाठी केला वा तुम्ही म्हणला भजने नाही ते हा? परभणी केंद्रावर माणसं 4च असतात महाराष्ट्राचा गारदा हा परभणी केंद्रावर पहिलं असे रेडिओ ऐका बसलं का नाही किती माणसं तिथं 4च माईक लावून दिलेले सगळ्या महाराष्ट्राचा गारदा तसं इथे हा का बस झाले आपल्याला जास्त तरी काय करते बकळ गोंधळ बिनकामाचा थोडंच मोजकं हा म्हणून यासाठी केला होता काय काय 8 तास लय भरपूर आहे हो 8 तास काय काय करावं 8 तास करण्यासाठी एक तुम्हाला सांगतो आता वारकऱ्यासाठी 8 तास आहे वारकऱ्याचे नियम आहेत जीवनामध्ये वारकऱ्याशिवाय 8 तास दुसरं कुणी करू शकत नाही फक्त वारकरी आमचे श्रीहरी भक्त परायण किसन महाराज होते आपल्या इथले किसन महाराज चांगले कीर्तनकार आणि त्यांचं एक शूटिंग व्हावी म्हणून माझी इच्छा होती कसं असते माझी इच्छा होती किसन महाराजांची एक रेकॉर्डिंग करावी आपल्याला कवा किसन महाराज बघू वाटले तर नाव टाकलं की लगेच कीर्तन करू लागलेले पुढे असे दिसत होते पण ते आता कसं आहे आता शूटिंग करायची काढल्यावर नाव आहे का आता हां करता येईल का नाही म्हणून चान्स एकदाच पुन्हा नाही हां म्हणून जीवनामध्ये वारकऱ्याला 8 तास करता येतो कारण का वारकऱ्याला फक्त नियमामध्ये बसलं पाहिजेत कुठलीही गोष्ट नोकरी लागायची असली तर सगळ्या परीक्षा पास होऊन त्याच्या नियमात बसलं तर नोकरी तसं देवबी प्राप्त होण्यासाठी शेवट गोड होण्यासाठी काय पाहिजेत नियम पाहिजेत वारकऱ्याचे मोप वारकरी आहेत पण भजन कसं असते भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना नरका जाणे चुकेना किती भजन करा नरकाला आता माणसं म्हणतात स्वर्ग नरक कुठं आहे नरक कुठं आहे स्वर्ग हा हे 3.5 हाताचा देह ह्याच्यामध्ये काय काय आहे स्वर्ग ह्याच्यातच आहे नरक ह्याच्यातच आहे मृत्यू ह्याच्यातच आहे पाताळ ह्याच्यातच आहे मला स्वर्गात जाते कुठं वरी जाऊन काय आकाशात जाऊन काय मरतोस का हा स्वर्ग म्हणजे हे आहे लक्षात ठेवा स्वर्ग म्हणजे डोकं काय ह्याच्यामध्ये जग बसिता येते आपल्याला ही मेमरी लय मोठी आहे बरं का ह्याच्यामध्ये जग बसिता येते आणि ह्याच्यात जर जग बसिता येईना गेलं तर कुणी मशीवर बिठूत नाही 10 मोठा गोरप्पान माणूस आहे धडप शिक्षण शिकला नाही गुरुजी आणि उग्ग पारावर तंबाखू चोळीत बसायचा मग लोक याची म्हणायचे मायला लय ताकदबाज आहे रे तो हुशार नाही रामराव राहताव का मशीवर मग त्याला मशीवर लोक टुलीत का शिक्षण शिकले नाहीत अशा गुरुजीकडे म्हणून शिक्षण शिकले शिकून हुकले काहीच कळत नाही हा म्हणून शिक्षण शिकलं पाहिजेत माणसानं शिक्षण शिकलं मग गुरुजी कीर्तन कशावर आता पॅटर्न जमते त्यांनी कितीतरी मुलांचा उद्धार केला शिक्षण शिकून म्हणून वारकऱ्याचे नियम आहेत वारकऱ्याला नियम आहेत म्हणून वारकऱ्याचा शेवट गोड होतो म्हणून भजन केलं आता कसं असते लोक म्हणतात परमार्थ करा तुमचा शेवट गोड होईल इथं कसं आहे परमार्थ करीत असताना भजन करावं लागतं देवपूजा करावं लागते आळंदी पंढरीची वारी करावं लागते अन्नदान करावं लागते सगळ्याच गोष्टी करावं लागतात त्याचं नाव परमार्थ आता आम्ही कीर्तन सांगायला रट्टावून कंबर बांधू पण आम्ही अन्नदान करीन आहो आम्हाला बी कुठं रट्टे आहेत कुणाला ठा आता तुम्हाला वाटते का महाराजाला रट्टे नाहीत आम्हाला तर लय हानतेल वाटाले लय हानतेल आमच्यासाठी सेपरेट मार असेल मला वाटाले कारण का आमचं मन सांगालंय ना तसं आमचं मन बोलालंय
की आम्ही जे ह्याच्या डोळ्यात माती टाकायला, अज्ञानी जीवाच्या डोळ्यात माती टाकणं म्हणजे आमच्यासाठी सेपरेट मार आहे. वरी सेपरेट यमपुरी वेगळीच आहे आमच्यासाठी. सांगायला हो बरोबर आहे. ज्ञानोबा तुकोबाचा माल आहे, हे त्यांचे मोठे कंपनी आहेत, त्यांच्यापासला माल आणून आम्ही बारक्या, आता मोठ्या दुकानात छोट्या दुकानात माल कुठून येते? कंपनीतून. तसं ज्ञानोबा तुकोबाची कंपनी आहे मोठी, त्यांच्या कंपनीमधला माल इथं आणला, इथून आम्ही तुम्हाला द्यायला. मग आता भेसळ द्यायला का निका द्यायला कुणाला टाव माल द्यायला हो ज्ञानोबा तुकोबाचा, पण कसा द्यायला हे सामान्य जीवाला काय कळाले? सामान्य जीवाला कळत नाही, म्हणून लोकाला कळना म्हणून आपण फसवायचा प्रयत्न करू नये. शेवट गोड होत नाही अशानं. म्हणून शेवटीचा दिवस गोड व्हावा. आणि आता निश्चित आता शब्द फार महत्वाचा आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्य. माणसानं जीवन जगावं हो, माणसानं असं जीवन जगावं की माणूस जसं लोण्यामधून जसा केस निघतो तसं माणसाचं जीवन मेलं की माणसाच्या प्रत्येक माणसाला हळहळ वाटली पाहिजे. काय माणूस होता. आमचे मुंडे साहेब गेल्यानंतर बातमी कळाली, त्यावेळेला 1 महिना लोक रडत होते. किती महिना? 1 महिना. मुंडे साहेब ज्या वेळेला बातमी आली त्यावेळेला 1 महिना लोकांच्या डोळ्याला धारा होत्या. कारण जीवन कसं जगलं त्यांनी, समाजाची कशी सेवा केली. गोपीनाथ गडावर जाऊ, गोपीनाथ गडावर जाऊ, भगवान बाबांचं दर्शन घेऊ, भगवान बाबांचं दर्शन घेऊ, मुंडे साहेबांचा
आशीर्वाद घेऊ गोपीनाथ गडावर जाऊ गोपीनाथ गडावर जा. म्हणून शेवट गोड होण्यासाठी काय केलं पाहिजे? समाजाची सेवा. भजन करण्यासाठी जे देशाची सेवा करतात मिलिटरी मॅन, त्यांना भजन करायची गरज नाही. त्यांना देवाच्या पायावर पडायची सध्या गरज नाही. मिलिटरी मॅनला बरं का, त्यांना अमर झाले, ड्युटी करून घरी आले की अमर झाले. त्यांना कशाचीच सेवा करायची पुन्हा गरज नाही. एक देशाची सेवा. आता आपल्याला कसं आहे, ती देशाची सेवा त्यांनी केली. जीवावरली गोळी. जगामध्ये श्रेष्ठ कोण आहे? एक शेतकरी आणि एक जवान. शेतकरी आणि जवान हे जगातले फार मोठे आहेत. जवाना एवढं मोठं कुणीच नाही, शेतकरी एवढं मोठं कुणीच नाही. म्हणून जीवन जगत असताना माणसानं इतकं सुंदर जीवन जगावं की कुठला बी साधा बी महाराज आला तरी चला देवाचे 2 नाम सांगत असेल ऐकावं. असं विठाला विठाला कौतुका वाटे कौतुक वाटे झाली या वेचाचे. कौतुक कौतुक करावं. आमचे ओम भाऊ पाचंगे. ओम 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 पाचंगे कसं पकवाज वाजवालेत. कौतुक करावं. हा, कौतुक केल्यामुळं त्यांना अनेक स्फुरण येते वाजवायला. मर्दंग फुटकना तिकडं फार जोर येते पुन्हा. हा, ओम. आता ऐकणारे माणसं, प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी एक दुबळा अर्पितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. म्हणून तुमचं ऐकण्याचं चित्त कसं असते, कीर्तन ऐकायला एका पक्षाची माणसं येत नाहीत. हा, गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदी, दुचिते, सुहभावी, पूर्ण ज्ञाते, यास कळाते विनवणी, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, जानोनी भक्ता भवलक्षण, जगन प्रमाण दावितो. कीर्तनाला येणारी मंडळी एका प्रकारची नसते. कारण म्हणून कीर्तनकारानं काय सांगावं, कीर्तनकाराच्या पाठीमागं लोक असतात. कीर्तनकारानं जर आंधळं सांगितलं तर लोक त्याच्याच पाठीमागं, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे. हा, म्हणून आम्ही सांगत ते लोक म्हणतात महाराजाचं खरं असेल हो, असं रात्री सांगितलं महाराजाचं खरं असेल. महाराज कशाला पण बोलतील, महाराज खरं सांगत असतील ना. म्हणून सगळा विश्वास कुणावर आहे? महाराजावर. मग महाराजावर विश्वास असते म्हणून कसं असते, हो का, हार आणला नाही वाटते आज, आणलाय का? हा, हार हे महाराजाला जे हार घालतेत, का घालतेत काही तुम्हाला प्रश्न माहित आहे? का घालतेत महाराजाला हार? हा, तिकडे देव नाही का, देवाला घालावा. हा, महाराजालाच का हार? हा,
काही संत झाले का महाराज लगे लगे? हा हो का, महाराजाला हार का घालतेत? सगळ्या समाजाचं एकच इच्छा आहे की महाराज तुम्हाला देव मानता आम्ही, तुम्हाला संत मानता. तुम्हाला घरी आमच्या गावात आल्यानंतर आमच्या गावामध्ये संत अवतीर्ण झाले, देव अवतीर्ण झाले, म्हणून आम्हाला तुम्ही देवासारखे प्रमाण हा म्हणून आम्ही काय करता, तुम्हाला हार घालता. हो का, हार घालून पाया बी पडता. आणि तुमचा जर पाय वाकडा पडला तर गुडघ्यापासून कुऱ्हाडीनं तोडता. हा, संत म्हणून हार घालता मी, आणि तुमचा जर पाय वाकडा पडला तर गुडघ्यापासून मोडता. नीट लक्ष द्या बरं का. हा, हे फार महत्वाचे शब्द आहेत. कारण महाराजानं कधी पाय वाकडा टाकू नये, कारण नगर रे बाबा गुडघ्यापासून तोडतील मला. म्हणून हार घालणं तुम्ही एक वाचाला आपल्या गावामध्ये. म्हणून सांगणाराला लय फार महाराज अवघड आहे. तुम्हाला वाटलंय का महाराजानं कीर्तन सुटलं की काही बी लोक हानतेत धरून? कसं आहे जमाना, नियमच आहेत. आता आम्हा वारकऱ्याला जाणव आहे, महाराजाला काय असावं? जाणव, माळ, हरिपाठ, काकडा, हे काय पाहिजेत महाराजाला? सगळा हरिपाठ पाठ पाहिजे का? कोण कवा विचारील काही सांगता येत नाही. हा, म्हणून बाहेर निघा की सामान्य गोष्ट आहे का? लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा भाषण. आधी वागावं लागते, पुन्हा आधी वागावं लागते. नुसतं समाजाला सांगणं सुधारून सांगणं सोपं नाही, बोलणे सोपे, करणे अवघड. म्हणून कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. कौतुक करा वारकऱ्याचं. जगामध्ये श्रेष्ठ कोण आहे? एक वारकरी. वारकरी एवढं मोठं कोणी नाही जगामध्ये. पवित्र तुळशीची माळ घाला, भजन नाही येत असलं तर नियम करा, चांगलं वागा, नीट वागा. मंदिरामध्ये दारू पिऊन येऊ नका, दारू पिऊन भजन करू नका. तुम्हाला काही तुमच्या पाठीमागं कुणी लागलं नाही, पण संप्रदायामध्ये हे चालत नाही हो. हा, हे जमत नाही. म्हणून आमच्या तिकडे एकदम माणूस पंढरपूरला गेलं, एक शेतकरी माणूस पंढरपूरला गेलं तर खाली बस स्टँडवरून उतरल्याबरोबर एक पेणारा माणूस आला की त्यानं धरलं हाताला. तुमचा विठ्ठल काय म्हणला सांगा. तर काय सांगावं त्याला? हा, 2 जण होते. त्यानं म्हणला तुमचा विठ्ठल काय म्हणला सांगा. सोडीच ना हात त्या माणसाचा. पण शेतकरी आडमुठ होतं, कुठं हाणू रुमनं. त्यानं म्हणला आमचा विठ्ठल काय म्हणला सांगायचं आहे का तुला? जे बूट काढला का नाही तुला 2 हाणा म्हणला, म्हणा ते पळालं का नाही. हा, म्हणून हे संप्रदाय निश्चिंत आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाले वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती परनिली नो बरी. तुका म्हणे मुक्ती परनिली नो बरी. तुका म्हणे मुक्ती परनिली नो बरी. म्हणे मुक्ते परनिली नोरी. तुका म्हणे मुक्ती परनिली नोरी. तुका म्हणे मुक्ती परनिली नोरी. तुका म्हणे मुक्ते परनिली नोरी. तुका म्हणे मुक्ते परनिली नोरी. आता दिवस चारी खेळी मेले. आता दिवस चारी खेळी मेली. आ चारी खेळी मेली. आता दिवस चारी
आता निश्चितीने पावलो विसावा. आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळे आता दिवस चारी खेळी मेळे चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळे आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो कुंडलिया धावा तृष्णप्रिया. कुंडलिया धावा तृष्णप्रिया. कुंडलिया धावा तृष्णप्रिया. ओ कुंडलिया धावा कृष्णलिया. कुंडलिया धावा कृष्णजिया कृष्णजिया. कुंडलिया धावा कृष्ण कृष्ण कुंडलिया धावा कृष्णजिया. गुंतलिया धावा कृष्णचिया. बोला महाराज. खुंटलिया धावा तृष्णेची खुंटलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णचिया. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. तुका म्हणे मुक्ती परनेली नोरी. आता दिवस चारी खेळी मिळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचिया. आमच्या प्रयागबाईच्या गोड जीवनानिमित्ताचा हा कार्यक्रम. सगळे पाहुणे मंडळी, आमंत्रित मंडळ, पाहुणे रावळे आज त्यांच्यासाठी लांबून लांबून आले आणि
आजचा दिवस म्हणजे त्यांच्या फार दुःखाचा, त्यांच्या दुःखामधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला सर्वांनी त्यांच्यासाठी सहकार्य व्हायचं आहे. म्हणून कसं असतंय, ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय, बरोबर आहे का? हां, ज्याच्या इथलं दुःख झालं आहे त्यालाच कळतंय. म्हणून सगळ्यांनी मिळून सावरून घ्यायचं असते. म्हणून जीवनामध्ये आईवडिलांची सेवा करा. म्हातारपणी फार 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 दुर्मिळ गोष्ट आहे. आईवडिलांची सेवा करणं हे सांगावंच लागाले. कारण आईवडिलांची सेवा हे फार जगातलं फार महत्त्वाचं ठिकाण आहे. संप्रदाय नंतर आला, पण पहिलं काय पाहिजेत? माता आईवडील आहे. ज्या वेळेला पुंडलिकराया टुकार पोरगं होतं उगं, हे मायबापाचं ऐकत नव्हतं. 10-5 म्हातारे वाट्यावर बसले होते. म्हणले अरे त्या पुंडलिकाचं लग्न करार. म्हणले पटके वाढाले, चिमटे घ्याले, कुठे खडे हाणाले. बाप उठला आणि गेला. सुंदर मुलगी बघितली, 10-15 दिवसात लग्न लावून टाकलं. दोघं नवरा बायको गुलगुल गुलगुल बोलू लागले घरामध्ये. ते बायकोला म्हणलं आपल्याला आता लग्न झालंय, देवदेव करीत काशीला जावं लागते. ती म्हणली जाऊत म्हणली. मग म्हातारा ऐकू लागलं काशीला जायचं म्हणल्यावर. मग ती म्हातारा मायबाप थकलेले, आम्हाला बी घेऊन चल की आता शेवटचं आहे म्हणले, कुठं का जीव जाईना पण घेऊन चल. ते जायचं काय नेहूत म्हणले तुम्हाला, पण कसं न्यावं? ही बी बायको माझी सुंदर भेटली, आता हिला चलवत कसं नेऊ म्हणून मी कोड्यात आहे म्हणले. ते बी म्हणून लागली मी आज चलत येईना. मग खांद्यावर नेतो म्हणला. पुंडलिकानं खांद्यावर घेतलं. मायबापाच्या गळ्याला दोरी तवा बांधली आहे. आता नाही, ते मायबाप जे कोट्याला नेऊन टाकायत करा ना, दोऱ्या बांधू बांधू तवा टाकलेले आहेत. त्या काळातली प्रसंग आता आलाय. हे पुंडलिकराया निघाले. रोहिदास महाराज बसले होते. तिथं गेले. पुंडलिकराया बायको खांद्यावर, मायबाप ओढीत. पुंडलिकरायानं हे विराट बघितलं. म्हणले काय म्हणले प्रकार असला? मग कुठं निघाला? म्हणले काशीला चाललोय. बरं बरं, हे कोण आहेत? ही बायको आहे म्हणले आमची. हे माणसं आहेत म्हणले. हे आई वडील आहेत म्हणले. पुंडलिकरायाच्या लक्षात आलं. काही हरकत नाही म्हणले, जा म्हणले. तीर्थयात्रेला तिकून येताना माझ्या इथं भोजन करण्यासाठी या. आणि एक कातड्याचा पैसा हळूच काढला आणि टाक जा म्हणले. गेले, काशीला गेले. मंडळीला उतरलं. आपण बी दोघं जण उतरले. मायबापाला आंघोळ घातली. आपण दोघं आंघोळ करून आले. हे प्रसाद घेतला, राह्या रेवड्या हे प्रसाद घेतला. तर चला म्हणले. परत जात असताना खुटांवर गेले की ते कातड्याचा पैसा विसरला होता टाकायला. म्हणला वारकऱ्याचा पैसा विसरला. असा हात केला, असा पैसा टाकणार इतक्यातच मधूनच हात आले गंगेतून. थांब, माझ्या भक्ताचा पैसा खाली टाकू नको म्हणून असा हातात दिला. हातात दिला 2 किलो सोन्याचं कंगन दिलं. कुण? गंगेनं. हे एवढं माझ्या भक्ताला दे. पुंडलिकानं ते कंगन खिशात घातलं. म्हणलं आता सांगायचं कसं असते चोराच्या मनात. पिती दूध डोळे मिटूनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावल्या हाता नाही कंप का सुठावा, उघडदार देवाता. निघालं. पुंडलिक म्हणला सोन्याचं कंगन सांगायचं कसं असतंय. ज्यानं मायबापाची सेवा केली त्याला जगातलं कळतंय बरं का. ज्यानं खरी केली आहे त्यानं, खरी केली आहे त्यानं. खरी आता कुणी करीना तर महाराज करीना ते तुम्ही तर सोडून द्या. हा, सांगणारा सेवाच करीना ते बाकीच्या तर सामान्य जीवाचं वेगळं राहिलं. आले. रोहिदास महाराज बसले होते. म्हणले हो आलाव का वारकरी? काही हरकत नाही, बसा. बरी झाली यात्रा? चांगली झाली. बरं बरं बरं. बायकोला सांगितलं स्वयंपाक करा. मंडळीने स्वयंपाक सुरू केला चांगला. म्हणले ते पैसा दिलेला टाकला का? म्हणजे टाकला की. काही दिले का प्रसाद? मला दिले की. म्हणले काय रेवडे आहेत, वाटाणे आहेत, लाय आहेत. हे कुठं सांगायला? सांगच ना. मग ते रोहिदास महाराजांनी नेहमी नेहमी विचारायचं काही दिले का सांगा प्रसादा. मग ते बायकोमध्ये काटोटी होते पहिल्या. त्या काटोटीमध्ये भाकरी करायची. आता नाहीत काटोटी, आता काळ्या फारशा आल्या. आता त्याच्यावर किती धूळ आहे की बाया त्याच्यावर स्वयंपाक करायला. आता पहिलं काटोटी होत्या. मग ती रोहिदास महाराज म्हणले बाहेर ये बरं. मग तिनं काटोटीमध्ये असे हात धुले आणि ते काटोट आणून ह्याच्या पुढे ठुली. ती पीठ हात धुले आलं. बघा बरं ह्याच्यात म्हणले तर त्याच्यामध्ये कंगन इथलं तिथं जळकाले. कुठं? काटोटीत. मन में चंगा तो कटोट में कंगा. मग ती बघितली. म्हणले तुम्हाला कसं काय महाराज? म्हणले कळालं.
म्हणले मी कुठल्या देवाला जात नाही, कुठल्या देवाची मला माहिती बी नाही, कसला देव आहे ते मी बघितला बी नाही, फक्त माझा एकच देव आहे. ही इकडं आई आहे म्हणले, इकडं बाप आहे म्हणले, केस लांब आहेत म्हणले, मी असा रापीनं कापताना मान हालत्या म्हणले, ही ऑटोमॅटिक झोका लागतोय म्हणले, मायबाप आराम झोपत आहेत म्हणले, एवढाच देव आहे. असं का? अरे आवनं घात काढला की म्हणले बायकोला म्हणले माझा तर हा खांद्यावर बसून आली म्हणले, उतरली खाली, राग रागाचे पुंडलिक निघाला ते चंद्रभागीपाशी, तिथं मायबापाची सेवा करत बसली. जगाचा मालक आला आणि दरवाजा उभा टाकला, पुंडलिका मी आलोय. मग काय करू? अरे मला उभा टाकायला ठिकाण तर दे. पुंडलिकानं अशी इट घेतली आणि अशीच महाग ही बाली तिकडं दाताडावर का लाग ना पाठीमाग उभा टाक तिथं. जे जे देवानं उभा टाकले असे हात करून मग पुन्हा पांडुरंगाला पुन्हा अवतार घ्यावा लागला ज्ञानेश्वर महाराजाचा. पुन्हा तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. मग तिथं आळंदीपासून मग तिथून 16 इकडे सुरू झाला. ते ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार कुणाचा आहे? मग तिथून आता 15 लाख लोक असतात वारीला. आळंदी पंढरपूर किती लोक? 50 लाखाच्या वरी 10,000 तर चोर असतील मध्ये. चोर 10,000 चोर असतील की 50 लाखा किती? 15-20 लाखामध्ये 10,000 चोर. असाच पटका, असंच उपरणं, एवढी माळ, काकत पिशी, माऊली म्हणल्याने पिशीत बघितलेला पत्ता लागू देत नाही. लय वारकरी कडक, वारकरी साधे समजू नका. त्या दिंडीमध्ये शिलकावून कुणालाच होती ना. आता ते कसं असते, झेंडी असते तर पताकीला ज्ञान बा तुकाराम अशी नाचत येतं. आणि मध्ये जो कोणी शिरला ते झेंडा काढायचा, खिशाला खावायचा, रप रप पाटत पुन्हा झेंडा लावला, ज्ञान बा तुकाराम चलू द्या. आजी कथा म्हणून ऐसा सुख सोहळा नाही. म्हणून फार आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी मिळून ह्या का आमचे श्री हरिभक्तपरायण माधव गुरुजी कीर्तनकार आहेत, मोठे धनंजय महाराज कीर्तनकार आहेत, त्यांच्या सहवासामध्ये मला कीर्तन लाभलं. केंद्रेवाडीमध्ये कीर्तन भेटणं म्हणजे काही जोक आहे का? एवढे फार विद्वान मोठे मोठे कीर्तनकार ऐकलेले, पण एक सामान्य माणसाचे कीर्तन ऐकलं तुम्ही, त्यावेळेला धन्यवाद. तसेच आमचे श्री हरिभक्तपरायण कदम सर यांचं चॅनल फार मोठं आहे, 3 कोटी लोक बघतात. हे आजचं कीर्तन किती लोक? 3 कोटी. आजचं जे कीर्तन झालंय का हे 3 कोटी लोक बघतात. माय मराठी त्यांचं चॅनल आहे. प्रत्येक दुसऱ्या देशात कीर्तनं जाते तर एवढं मोठं चॅनल आहे. त्यांनी बी या ठिकाणी हजेरी लावली आणि सर्वांच्या सेवेमध्ये मला संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद. विठोबा रखुमाये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली